कधी फायनान्शियल इमर्जन्सी आली की आपल्याला लगेचच पी-एफची आठवण येते किंवा नवीन कंपनी जॉईन केल्यावर एच-आरचं एक क्लासिक सेंटेन्स असतं, प्रिव्हियस पी-एफ अकाउंट मर्ज करून घ्या. आणि मग सुरू होतं फॉर्म भरा, अप्रूव्हलची वाट बघा, कंपनी फॉलोअप घ्या आणि पैसे अकाउंटमध्ये यायला कधी कधी महिन्यांचा वेळ. पण आता ई-पी-एफ-ओ एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई-पी-एफ-ओ आता फायनल पी-एफ सेटलमेंट पूर्णपणे ऑटोमेटेड करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे नोकरी सोडल्यानंतर पी-एफचे पैसे मिळण्यासाठी होणारा मोठा वेटिंग पिरियड जो आहे तो आता कमी होऊ शकतो. सध्या काय होतं की आतापर्यंत फक्त 5 लाख रुपयापर्यंतचे ॲडव्हान्स किंवा पार्शल पी-एफ क्लेम्स जे आहे ते ऑटोमेटेड पद्धतीने प्रोसेस केले जायचे आणि त्यासाठी साधारण 3 दिवसांची डेडलाईन असते. पण आता हीच सुविधा फायनल पी-एफ विड्रॉलसाठीही लागू होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, जर तुम्ही जॉब चेंज केला तर पी-एफ अकाउंट ट्रान्सफरसुद्धा ऑटोमॅटिकली होऊ शकतं. म्हणजे नवीन कंपनीमध्ये जाताना वेगळे फॉर्म्स भरण्याची गरज पडणार नाही. तुमचं जुनं पी-एफ अकाउंट थेट नवीन मेंबर अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. एकंदरीत पी-एफ प्रोसेस आता हळूहळू सरकारी काम म्हणजे स्लो काम या इमेजमधून बाहेर पडताना दिसतीये. माहिती कामाची वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करा लगावती.